त्याला सांगितलं, अरे सत्यावर जरी माझ्यापाशी नसलेला तरी माझी लक्ष्मी आहे माझ्यापाशी. आणि त्या भगवंताने त्याला सांगितलं आणि त्या 3.5 वर त्या भगवंताने त्या लक्ष्मीला मेंढी माऊलीला बांधायला सांगितलं. त्या दिवसापासून ती प्रथा पडली. आणि कारण तिचा अर्थ म्हणजे आपण जो काही वटी खनाराचे जे भांडत असतात म्हणजे तिचा अर्थ असा, त्या भगवंताच्या मुखातील शब्द आहे की काही दिवसांनी माझ्या मेंढी माऊलीच्या गळ्यात पुतळ्याच्या माळा पडतील, मेंढी माऊली पासून वेगळाच पैदा जन्माला येईल, मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल, मेंढी माझी पालखीतून गेलं, जगदुनियात त्याची कीर्ती होईल असं मामाचं वर्णन आहे. कारण आपली बहीण असो, मावशी असो, कोणी असो, ती आपल्या घरी आल्यानंतर आपण तिला काही करत असतो, 2 दिवस गोड पुरणपोळीचं जेवण करत असतो, कपडे लत्ता करत असतो, ती तिच्या मार्गाने जात असते. तशी ही एक सवाशी एक आपल्या गावात आपल्याला भेट देण्यासाठी आलेली असते. आणि तिच्या गळ्यात कणानारळाची ओटी काय वाजत असतात, जसा आपण आपली बहीण असो, मावशी असो, आपण तिला नवी करत असतो, तसा या भगवंताची एक लक्ष्मी मेंढी माऊली आपल्या दारात आलेली असते. आणि ती एक सवाशी नाही, म्हणून त्या मेंढी माऊलीच्या गळ्यात कणानारळाची ओटी बांधत असतात. कारण त्या मेंढी माऊलीला आपण 5 प्रदक्षिणा मारतो, तिचं उल्लेख म्हणजे पृथ्वीला 5 प्रदक्षिणा घडत असतात. आणि त्या भगवंताच्या मेंढी माऊलीला 5 प्रदक्षिणा मारल्यानंतर पृथ्वीला 1 प्रदक्षिणा घडत असते. आपण पृथ्वीला तर मारू शकत नाही. वर्णन केलेले उन्हाळ्याचे दिवस असताना या भगवंताची मेंढी माऊली त्या जंगलात गेली, तिथं पाण्याचा थेंब नाही. कारण